मेंबरसाठी आम्ही व आपण सर्व मिळून विशेष व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत। तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा व जॉईन व्हा। मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ। मुलींची स्थळं ग्रुपवर का येत नाहीत किंवा मुलींचे बायोडाटे ग्रुपवर कमी येतात किंवा ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटवर पण मुलींची स्थळं कमी आहेत आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्या, पालकांच्या अपेक्षा वाढल्या, असा आपण ज्यावेळेस सार्वजनिकरित्या सातत्यानं बोलत असतो त्यावेळेस आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की कालचा एक सत्यस्थितीचा एक किस्सा तुम्हाला सांगतोय। एक छोटासा किस्सा आहे, परंतु एक तो तुम्हाला आम्हाला कुठेतरी समाज मनाला विचार करण्याला लावणारी ती गोष्ट आहे की नेमकी चूक कुणाची आहे आणि चुकतंय कुठं। की काल एका लग्न विवाह कार्याच्या निमित्ताने एक जोडपं भेटलं जुन्या नात्यातलं बरंच दिवसाच्या नंतर, आणि मग सहज खाली खुशाली इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्याच्या नंतर काय सुरू आहे, त्यांचं काय सुरू आहे, आपलं काय सुरू आहे, असे परस्पर संवाद झाले। आणि मग त्या संवादातून बोलत असताना त्यांना एकूण 3 अपत्य, मोठ्या मुलीचं लग्न 1 वर्षापूर्वी झालं, आता दुसऱ्या मुलीचं लग्न पुढच्या वर्षी करायचं, म्हणजे दिवाळीनंतर आपण स्थळ बघू, तुमच्याकडे एखादं स्थळ असलं तर लक्षात ठेवा, असं ते बोलले। मुलाचं लग्नासाठी सुद्धा त्यांनी म्हणजे मुलगा नोकरीवाला असल्यामुळे त्याचं सहजपणे जुळलं, मात्र ते जुळत असताना इक्वल प्रोफेशन किंवा सारख्या वर्गवारीतील स्थळ पाहत असताना प्रत्येकाला त्रास होत असतो, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे। आणि मग आम्ही एकमेकांचे नंबर एकमेकाकडे सेव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि ते सेव्ह करत असताना त्यांना आम्ही बोललो की आमचा एक लग्नविषयक ग्रुप आहे, तर मला तुमचा मुलीचा बायोडाटा टाकून द्या, तुम्हाला त्या ग्रुपवर मी ऍड करेल, बाकी ऍप्लिकेशन वगैरे वगैरे नोंद करा असं त्यांना काही म्हटलं नाही। परंतु लगेच ते दोघंही पती पत्नी मोठ्या तत्परतेनं असं म्हटले की नाही नाही, ते ग्रुपवर वगैरे आमचा बायोडाटा टाकू नका, वैयक्तिक ठेवतो तुमच्याकडे, तो वैयक्तिकच ठेवा। आता ही गोष्ट ती एकदम अशी तत्परतेनं किंवा त्वरेनं बोलले। मग ते आता का तसं बोलले असतील, मग याच्या मागची जी काही कारण मीमांसा आहे, तर असे अनुभव आम्हाला अनेकदा येतात की बरेच बायोडाटे आमच्या इनबॉक्स मध्ये येतात, नात्या गोत्याची मंडळीचे बायोडाटे येतात आणि 10 पैकी 7 ते 8 लोक आवर्जून असं सांगतात की हा बायोडाटा ग्रुपवर टाकू नका। मग आपण जर त्यांना विचारलं की ग्रुपवर का टाकू नका, तर त्यांना आपला बायोडाटा सार्वजनिक करण्याची कुठेतरी लाज वाटत असावी असं म्हणू आपण, किंवा त्यांना कमीपणा वाटत असावा असं मुळीच नाही। मात्र होतं काय की ग्रुपवर बायोडाटा गेल्याच्या नंतर त्यांना नको त्या ठिकाणाहून इतके अनपेक्षित फोन सुरू होतात की आम्ही सातत्यानं सांगत असतो की लग्न जुळण्याचं जी काही माध्यमं असतात, तर ती काही जी काही प्रभावी आणि जी काही पारंपरिक माध्यमं आहेत, तर त्याच माध्यमातून लग्न जुळत असतात। मात्र हे सत्य जे आहे, कुणाला जर आपण आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या आरशामध्ये आपण स्वतःचा चेहरा बघत नाही, आपण फक्त त्याची कल्पना करत असतो किंवा ज्या गोष्टी सत्य नाहीत तर त्या गोष्टी आपण सत्य म्हणून खोट्या गोष्टी स्वीकारण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आपला असा गैरसमज निर्माण झालेला आहे की अनाथ आश्रमामध्ये मुली असतात आणि तिथं संपर्क केला आणि गेट पास काढली की आपलं लग्न जुळतं आणि तिथं आपण फसतो। दुसरीकडे जे काही विवाह संस्था असतील, मग जे आम्ही सुद्धा एक विवाह संस्था चालवतो गेले 7-8 वर्षापासून, आणि त्याच्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टीचा अनुभव आलेला आहे। शिक्षणापेक्षा अनुभवातून माणूस जास्त शिकतं हे आम्ही वारंवार सांगत असतो। आणि मग आपला पुन्हा एक असा गैरसमज निर्माण झालेला आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे 500-1000 रुपये भरले आणि नोंदणी केली म्हणजे आपलं लग्न आपोआप जुळतं, हा एक सगळ्यात मोठा गैरसमज आपल्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे। मग लग्न जुळण्याची जी काही पद्धती आहे, तर त्या पद्धतीविषयी आम्ही वारंवार सांगत असतो की ज्या काही सुरक्षित, सिक्युर्ड आणि विश्वासपात्र ज्या काही 2-3 पद्धती आहेत, तर त्या 3 पद्धतीच्या माध्यमातून हमखास लग्न जुळतात। मग तुम्ही म्हणत असाल की बा आता विवाह संस्थेचं मग हे दुकानदारी कशासाठी किंवा याचा नेमका रोल काय, तर त्याचाही रोल काय असतो तेही तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा जी काही लग्न जुळवण्याची जी काही पद्धत आहे, तर ती आपली पारंपरिक हजारो वर्ष जुनी पद्धती आहे, ती म्हणजे मध्यस्थ, ज्याला आपण गावखेड्यामध्ये मधात्री असंही म्हणतो। तर तो मध्यस्थ आपण कुठेतरी मारून टाकला म्हणणं हे कुणाला तरी अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे, आपण ती स्वीकारली पाहिजे। आणि मग मारला कसा की आपण सध्या जे काही लग्नाचा हंगाम सुरू आहे, आता 14 मे पासून तो
थोडासा 1 महिन्यासाठी त्याला आराम पडलेला आहे, कारण सध्या आता अधिक मास सुरू आहे. आणि मग तो मध्यस्थ आपण तुम्ही आम्ही अनेक लग्न कार्यांना हजेरी सध्या लावत असतो. तर आपण त्या ठिकाणी संस्कार सांगत असतो, संस्कृती सांगत असतो. लग्न हा विवाह आहे, विधी आहे, परंपरा आहे. तर हे सगळं खोटं आहे, कारण खोटं म्हणजे त्याच्यामध्ये आपण संस्कृती सांगत असताना, परंपरा मांडत असताना त्यातून नवीन काहीतरी पायंडे निर्माण केलेले आहेत. ते पायंडे चुकीचे आहेत, बरोबर आहेत, हे आपण याची अजिबात पडताळणी केलेली नाही. कारण दासू वैद्यच्या 2 कवितेच्या ओळी आहेत की हल्ली संस्कृती हरवली की मज्जा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येते. आणि मग खोदकाम करून ती संस्कृती वर का हल्ली की तिला हवा तसा रंग, हवा तसा आकार देता येतो. अतिशय आशयघन ही कविता आहे. मात्र तिचा अर्थ समजून घेत असताना एक गोष्ट, आपण जी काही विवाहाची आपली जी काही संस्कृती असेल, परंपरा असेल, तर त्या परंपरेतून आपण काहीतरी चुकीचे पायंडे निर्माण केले. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं छोटस, तर गावाची रक्षण करती देवता असलेली ही मारुती. मारुती तुमच्या आमच्या गावाचं एक श्रद्धास्थान असतं. प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं. असं महाराष्ट्रात एकही गाव तुम्हाला शोधून सापडणार नाही की त्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही. मग त्या मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं असतं, ही आपली परंपरा. आणि मग ह्या परंपरेला अनुसरून मारुतीचं दर्शन घ्यायचं, त्याला आमंत्रण द्यायचं पान सुपारीचा विडा देऊन की मारुती राया आमच्या लग्न कार्यामध्ये काही विघ्न संकट येऊ देऊ नको, ही विनंती मारुती रायाला करायची असते की शक्तीचा देवता म्हणून त्याची उपासना करायची असते. मग त्या ठिकाणी आपण काय केलं की मारुतीचं मंदिर ते आपल्या लग्नाचा मांडव हे अंतर पार करण्यासाठी डीजे आणला, दारू आणली. डीजे आणि दारू ही आपली कुठलीही संस्कृती नाही, कुठलीही परंपरा नाही. हळदीच्या मागे सुद्धा एक आध्यात्मिक वैज्ञानिक अनेक कारणं आहेत. आणि मग त्या कारणामागे जी काही हळदीची मूळ परंपरा आहे, तर तिचा आपण कसा धिंगाणा सुरू केलेला आहे. मग त्याच्यातून आमची मुलं मुली कसे एकमेकाच्या अंगाला अंग खेटून डान्स करतात, कुठल्या गाण्यावर करतात, काय करतात, कसलं उत्तान नृत्य करतात पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून. आणि मग त्यातून मग पुन्हा आपण बोंबलत सुटतो की आमची मुलं दारू प्यायला शिकली डीजेतून आणि त्या परण्याच्या याच्यातून. मग आता मुलं मुली लग्न आधीच किंवा लग्नानंतर पळून जात आहेत. तर मग तुम्ही जर त्यांना ज्यांना ज्या मुला मुलींना समजच नसते की चांगलं काय वाईट काय, सारासार विचार करण्याची, किंवा ज्याला आपण प्रेम म्हणतो, तर तो प्रेम म्हणजे एकमेकांमधलं शारीरिक आकर्षण आहे किंवा वैश्विक वासनापूर्ती करता दिला जाणारा एक लळा आहे, ह्या गोष्टी आपण कुठेतरी समजून घेत नाही. आणि त्यांना मोकाटपणे आपण एकत्र सोडतो आणि मग पुन्हा ओरडायचं की आमची मुलं मुली पळून चाललेले आहेत. मग सेफ हाऊस सारखे सरकारला ते बांधावे लागतात. म्हणजे सरकारला हेही वाटत नाही की बाबा ही मुलं पळून गेल्याच्या नंतर त्यांच्यासाठी सेफ हाऊस बांधण्यापेक्षा आपण जर सरकारनंच पुढाकार घेऊन आंतरजातीय स्वजातीय वधूवर परिचय मेळावे जर सरकारी पुढाकारातून घेतले आणि तिथं जर सरकारनं सांगितलं की बाबा एखादं जर कोणी आंतरजातीय लग्न करत असेल तर त्याला 10 लाख रुपये देऊ, जर पालकांच्या संमतीनं ते होत असेल तर काय हरकत आहे. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की लिहा. दुसरीकडे या संस्कृती परंपरा सांगत असताना आपण जे काही आहे तर लग्नाच्या कार्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थितामध्ये आमच्या गावचे अमुक ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य त्यांच्यापासून तर आमदारापर्यंत आपण सगळ्यांची नावं घेतो की ज्यांना आपलं अख्खं गाव लुटून खाल्लेलं असतं आणि तालुका तोंडाला लावलेला असतो. तर अशा लोकांची तिथं आपण शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतो. कशासाठी करतो ते अजून त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडलं नाही. तुम्हाला जर माहित असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तिथं जो लग्न जुळवणारा मध्यस्थ असतो की ज्यानं स्वतःच्या म्हशी कुट्याला बांधून ठेवल्या पाण्या वाचून, की ज्यानं स्वतःचं पेट्रोल मोटरसायकल मध्ये टाकला, इकडच्या पाऊणकीसाठी तिकडच्या पाऊणकीसाठी 2-2, 3-3 दिवस घातले, आहेर रांधण बांध घेतलं, तो जेवला का, खावला का, उपाशी आहे का ते आपण कधीच विचारत नाही. मग तो मध्यस्थ दुरावलेला आहे. तर अजूनही त्या मध्यस्थाला वेळ गेलेली नाही. जिवंत करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मान सन्मान करा. जर मुलगा 4 वर्षानं 2 वर्षानं दारू प्यायला शिकला, मुलगी भानकुदळ निघली, तर त्याचं खापर त्या मध्यस्थावर फोडू नका. जे होतं ते आमच्या नशिबानं झालं, जे होतं ते आमच्या अवगुणामुळे झालं. बाकी त्या मध्यस्थावर दोष देण्याचा प्रयत्न करू नका. दुसरा जो काही विषय असेल, लग्न जुळवण्याची जी काही पारंपरिक पद्धत असेल, तर आता जग गतिमान झालं, ऍडव्हान्स झालं, आधुनिक तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये आलं, मोबाईल तुमच्या हातामध्ये आला. 2002 साली एक जाहिरात आली होती, कर लो दुनिया मुठ्ठी में. आता सगळं तुमच्या हातामध्ये मुठ्ठीमध्ये जग आलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये 4-2 लोकांनी एकत्र येऊन फक्त ओळखीच्या लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्याच्यामध्ये आपल्या ओळखीतील नात्या गोत्यातील बायोडाटे शेअर करण्याचा प्रयत्न करा. दररोज संध्याकाळी एक फोन कॉल कुणाला तरी लावा, कुणाला तरी जवळच्या नात्यातला लावा. काय चाललं, कसं चाललं, झालं का पेरणं, पाणी फवारणी झाली का, हे झालं का, हळद का आळली का, उकळली का,
घासली का, असे इकडचे तिकडचे प्रश्न खाली खुशाली विचारा. आणि मग ते काय झालं, आपल्या बाईचं पाहत होते काय जमलं का नाही कुठं, तो आपोआप आपल्यासोबत सरळ बोलतो. आणि त्याला जर आपण डायरेक्ट अनोळखी ठिकाणी जर फोन लावू की तुमचा बायोडाटा बघितला होता, तुमची अपेक्षा काय, तर तो पहिल्यांदा प्रश्न करतो की तुम्हाला हा फोन नंबर कोणी दिला. आणि मग तो नंतरचा फोन आम्हाला लावतो की तो ग्रुपवरचा आमचा बायोडाटा त्या ऍप्लिकेशन मधला तुमच्या वेबसाईटवरचा आमचा काढून टाका, आम्हाला फोन कॉलचा खूप त्रास वाढवला. तर हे दुसरं माध्यम आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी काही वेबसाईट असेल कुठली किंवा विवाह संस्थेचं जे काही दालन असेल, तर तो एक फक्त सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म याच्यासाठी की जर समजा मी एखाद्या वाशिम जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातलं एखादं स्थळ दिसत असेल की अमक्या अमक्या गावचं आहे, तर त्या ठिकाणी आपण आपल्या नात्यागोत्याचा शोध घेतला पाहिजे, मित्राचा शोध घेतला पाहिजे की तुमच्या गावातलं असं असं स्थळ आम्हाला दिसलं. ते दिसल्याच्या नंतर बघा त्यांच्या अपेक्षा काय आहेत. मग तो जर आपल्यासाठी जीव तोडणारा असेल तर तो तिथपर्यंत जाईल, त्यांना फोन लावेल, अरे आमच्याकडे अमक्या अमकं होतं एक लोणार तालुक्यातलं स्थळ, तर बघा तुमचं. मग तिथं ते तशी लग्न जुळत असतात. हा आमचा अनुभव आहे. बाकी इकडच्या तिकडं रिक्वेस्ट टाका, हे करा ते करा, हे फालतू पैसे घालणं आहे. कारण आम्हाला याचा असा अनुभव आला की कोणी कुणालाही रिक्वेस्ट टाकून आला. 48 वर्षाचा माणूस 19 वर्षाच्या 20 वर्षाच्या मुलीला पण रिक्वेस्ट टाकून आला, तिच्या अपेक्षा विचारू लागला, त्याचे दगड आमच्या घरावर येऊ लागले. म्हणून आता त्याला आम्हाला त्या फुकटच्या रिक्वेस्ट आम्ही बंद केल्या. आणि त्याच्यासाठी मग एक तर तुम्ही कोणाला तरी ती लिंक शेअर करा, नाही तर मग 10-20 रुपये खर्च करा. ही दुकानदारी आम्हाला सुरू करावी लागली. बाकी लग्नाच्या कार्यासाठी किंवा याच्यासाठी पैसे घेणं आमच्या मनाला आवडत नाही. बाकी तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. करतो धन्यवाद. जय जिजाऊ.